हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। एकनाथ शिंदे दीपक केसरकरांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती। केसरकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना नेत्यांमध्ये नाराजीचा सूर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षावर घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। मुंबई महापालिका आयुक्त नेमणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदे आणि IAS अधिकारी अश्विनी भिडेंची 1 तास चर्चा। मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाकरता अश्विनी भिडेंचं नाव चर्चेत। पुण्यासह नाशिक आणि नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस। संभाजीनगर बीडमधील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी, तर जालन्याच्या अंबडमध्ये अवकाळी पावसात वीज कोसळली, दोघांचा मृत्यू, 1 जण गंभीर। महाराष्ट्र माओवादातून मुक्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पोलिसांचं अभिनंदन। तर हे नरेंद्र मोदींचं सरकार आहे, जो कोणी शस्त्र उचलेल त्याच्यावर कारवाई होणारच, अमित शहांचा इशारा। मुंबईकरांना 1 रुपयानं स्वस्त वीज, बेस्ट, टाटा, अदानीच्या दरात कपात, छोट्या घरगुती ग्राहकांना दिलासा। लवकरच शस्त्रसंधी झाली नाही तर इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करणार। हॉर्मुझ सामुद्रधुनी उघडली नाही तर तेलविहिरी, खार्क बेट पूर्णपणे नष्ट करणार, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची धमकी। हॉर्मुझ सामुद्रधुनीची नाकाबंदी करणारा इराणी कमांडर तंगसिरी ठार, तर युद्धावर कोणताही फरक पडणार नसल्याचं इराणनं केलं स्पष्ट। जैश ए मोहम्मदचा सूत्रधार मसूद अझहरचा मोठा भाऊ मोहम्मद अनवरचा संशयास्पद मृत्यू। भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून मृत्यूची पुष्टी। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रात गेले काही दिवस आपण अवकाळी पावसानं वेगवेगळ्या भागांना झोडपलेलं आहे असं बघतोय आणि त्या संदर्भातलीच सुरुवातीला बातमी आहे। नाशिकच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस पडतोय आणि त्यामुळे बागलाणमध्ये तुफान गारपीट झाल्याचं बघायला मिळालं। सर्वत्र पांढरी चादर पसरली होती, ही गारांची चादर होती। एका आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा या परिसरामध्ये अवकाळी पाऊस पडलाय, गारपिटीनं धुमाकूळ घातलाय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे। हातातोंडाशी आलेला जो पिकाचा घास होता तो निसटून गेलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही। सोमवारी रात्री वादळी वारा झाला, गारांचा पाऊस पडला आणि मग चांगलीच स्थानिकांची तारांबळ उडाली। पैठणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारा पडल्या, शेतकऱ्यांचं त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। दुसरीकडे सिल्लोड तालुक्यातील अंबई शिवारामध्ये वीज पडली आणि म्हशीचाही मृत्यू झाल्याची बातमी आहे। छत्रपती संभाजीनंतर आपण जळगावकडे वळतोय। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरासह तालुक्यामध्ये अचानक अवकाळी पाऊस पडायला लागला, वादळी वारा झाला, पावसाचा तडाखा बघायला मिळाला। रब्बी हंगामातील पिकं त्यामुळे भुईसपाट झाली। काढणीला आलेला मका होता, ज्वारी होती, ही पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत। या अनपेक्षित बदलामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। हवामान विभागानं 2 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, त्यामुळे ऑरेंज अलर्ट कायम ठेवलेला आहे।
पुढे काही दिवस परिस्थिती आणखी गंभीर होईल अशी ही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. प्रशासनाने तातडीने आत्ता जी परिस्थिती आहे त्या पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी केलेली आहे. तर राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडतोच आहे. त्यामुळे जनजीवन तिथलं पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या गारांमुळे काढणीला आलेल्या पिकाचं नुकसान झालं. साताऱ्यामध्ये झालेल्या गारांच्या पावसानं जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे. साताऱ्यामध्ये रस्त्यांवर गारांचा सडा पडला होता. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गारपीटच झाली. त्यामुळे हाहाकार माजलेला आहे. निफाड पाठोपाठ सटाणा, बागलाण, मुल्हेर, चांदवड या ठिकाणी अनेक भागात वादळी वारा झाला. जोरदार गारपिटीनं सगळ्याच भागांना झोडपून काढलेला आहे. भोर, सातारा, सटाणा, पैठण इथली सगळी दृश्य आपण बघतोय. पैठण शहरासह ग्रामीण भागात अचानक वादळी वारा आला, गारपीट झाली आणि त्याचा मोठा तडाखा पैठणला बसलेला आहे. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळाली. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा दुपारच्या दरम्यान काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. बीडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसानं आंबा बागेसह भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान केलंय. 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर निफाड तालुक्यामध्ये जोरदार पावसासोबत गारपीट सुद्धा झाले. त्यामुळे वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास पाऊस आणि गारपिटीनं निफाडचं नुकसान केलं. धुळे जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं झोडपून काढलं. तिथं गारपीट सुद्धा झाली. धुळे आणि साक्री तालुक्यात ढगांचा गडगडाट झाला आणि अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका, कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पिंपरी, बीड, निफाड आणि धुळ्याची ही दृश्य सोमवारच्या दिवसभरामध्ये पावसानं कुठं कुठं हाहाकार माजवला, गारपीट कुठं कुठं झाली याचे सगळे अपडेट्स आपण घेतोय. तर पाथर्डी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी आहे. मालेवाडी इथं शेतात काम करत असताना वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. 55 वर्षाचा हा शेतकरी होता, ज्याचं नाव शिवाजी रघुनाथ खेडकर. या घटनेमध्ये त्यांच्या पाळीव कुत्र्याचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. खेडकर हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. अचानक वादळी वातावरण निर्माण झालं आणि वीज कोसळली. यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. आता बातमी छत्तीस जिल्ह्यांची. वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मानोरा, मंगळूरपीर, मालेगावसह कारंजा तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं. या पावसामुळे कांदा, ज्वारी तसंच काढणीला आलेल्या गव्हाचं मोठं नुकसान झालं. नांदेड जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. शहरासह अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ग्रामीण भागात पिकांचं नुकसान झालं. हवामान खात्यानं पुढील 4 दिवसांकरता येलो अलर्ट जारी केलाय. गारपिटीची शक्यता सुद्धा वर्तवली आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठा निष्काळजीपणा समोर आलाय. निवारा शेड बाहेर ठेवलेला कांदा अवकाळी पावसामुळे भिजून नुकसान झालं. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. नुकसान भरपाईबाबत प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागलेलं आहे. दक्षिण सोलापूरच्या विंचूर गावामध्ये अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला. विजांच्या कडकडाटासह नारळाच्या झाडावर वीज कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाला. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. पावसामुळे कापूस, गहू, हरभरा, भाजीपाला या पिकाचं नुकसान झालं. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जाते. बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर परिसरामध्ये अवकाळी पावसात वीज कोसळली आणि 2 गायींचा मृत्यू झाला. शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं. नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. अवकाळी पावसात वीज कोसळून 2 तरुण जागीच ठार झाले. अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे. जालन्यातल्या अंबड तालुक्यातील
महाकाळ इथं ही घडलेली आहे। गोविंद प्रल्हाद लहाने आणि महादेव दगडू बेद्रे अशी मृतांची नावं आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली। यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। जोरदार पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यातील बोदवड शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। 1.5 ते 2 तास झालेल्या अवकाळी पावसामुळे बोदवड शिवारामध्ये ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं। कर्जत तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळालं। उकाड्यानं नागरिक हैराण झालेले होते। अशातच भात आणि आंबा पिकाला या बदलत्या वातावरणाचा फटका बसण्याची चिन्ह आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली। वातावरणातील अचानक बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचं चित्र आहे। सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी आणि अंगदुखीच्या तक्रारींनी रुग्णालयामध्ये गर्दी केली। सोलापूरसह परिसरात सोमवारी अवकाळी पावसानं हजेरी लावली। दक्षिण सोलापूरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे मंद्रुप गावातील डीपीला भीषण आग लागली। डीपीला अचानक लागलेल्या या आगीमुळे वीज पुरवठा खंडित झाला। मुंबई एपीएमसीमध्ये कोकण हापूससह परराज्यातील हापूसची आवक वाढलेली आहे। गेल्या 7 दिवसांमध्ये 2,90,000 पेट्या बाजारामध्ये दाखल झालेल्या आहेत। यामध्ये कोकण हापूसच्या 1,10,359 पेट्यांचा समावेश आहे। परराज्यातून 61,337 क्रेटची आवक झालेली आहे। आता आपण एक मोठी आणि सविस्तर बातमी बघतोय। एकनाथ शिंदे, दीपक केसरकर यांच्यावर प्रचंड नाराज आहेत असं सूत्रांकडून कळतंय। दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेनंतर नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। केसरकर अप्रत्यक्षपणे भोंदू खरातची भलामण करत असल्याचं अनेक मंत्री आणि आमदारांचं म्हणणं आहे। दीपक केसरकरांना पक्षातील वरिष्ठांकडून समज दिली गेली असं सूत्रांकडून कळतंय। चुकीच्या व्यक्तीची भेट घडवून आणल्याचं अनेक नेत्यांचं मत आहे, तर केसरकर यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होतीये असंही मत आहे असं सूत्रांकडून कळतंय। भोंदू खरातवर कडक कारवाई व्हावी असं पक्षातल्या बड्या नेत्यांचं मत आहे असंही सूत्रांकडून कळतंय।